यही धर्म है मोक्ष पथगामी, मध्यम मार्ग सरल। 5 अनुशीलन हैं इसके, मानव पालन कर। सत्कर्मों की पूंजी बना ले, प्रेम भाव अविरल। कर्मों को अपना धर्म समझ ले, करना किसी से न छल। ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाएं। चैनल नंबर 466 यूसीएन बुद्धा पर। यूसीएन बुद्धा पर। यूसीएन बुद्ध चॅनलच्या सर्व दर्शकांना माझा जय भीम, नमो बुद्धाय। आज पौर्णिमेच्या निमित्तानं माझे विचार या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे। आज पौर्णिमेचा महामंगल दिवस आहे। आपले जीवन पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल व मंगलमय करण्यासाठी हा दिवस खरोखरच सुयोग्य असा आहे। धम्मग्रंथामध्ये काही ग्रंथ महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये धम्मपदामध्ये काही गाथा आहेत। एका गाथेत असं म्हटलं आहे की जो मेघापासून मुक्त असलेल्या चंद्राप्रमाणे आहे, जो चंद्राप्रमाणे विमल, शुद्ध, विप्रसन्न, स्वच्छ आहे, ज्याची भवतृष्णा नष्ट झाली आहे, असा व्यक्ती बुद्धाच्या विचाराचा पाईक असतो। आणि म्हणून मनुष्य या सर्व व्याधीपासून मुक्त आणि स्वच्छ आहे, असं जे प्रसन्न वातावरण असते ते पौर्णिमेचं असते। आणि म्हणून पौर्णिमेला अनेक धर्मामध्ये महत्त्व आहे। अनेक महापुरुषांनी पौर्णिमेची माहिती गायलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा पौर्णिमेसंबंधी आपले विचार व्यक्त केलेले आहेत। पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणात, पूर्ण चंद्राच्या शीतलतेत माणसाला आपल्या कार्याचे सिंहावलोकन शांततापूर्वक आणि गांभीर्याने करण्याची संधी मिळते। हेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य होय। अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पौर्णिमेचं महत्त्व विशद केलेलं आहे। आणि या संपूर्ण 12 पौर्णिमांमध्ये भगवान बुद्धाच्या जीवनासंबंधीच्या अनेक घटना तुम्हाला दिसतील। म्हणून आजची जी पौर्णिमा आहे ही वैशाख पौर्णिमा आहे। या वैशाख पौर्णिमेला विसाख मासो असं पालीमध्ये म्हटलं जाते। आणि साधारणतः ही पौर्णिमा मे महिन्यामध्ये येत असते। या पौर्णिमेला सर्व पौर्णिमांमध्ये अग्रस्थान आहे। याचं कारण असं आहे की या पौर्णिमेच्या दिवशी ज्या सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। सिद्धार्थाचा जन्म हा वैशाख पौर्णिमेलाच झालेला आहे। सिद्धार्थाचा विवाह हा वैशाख पौर्णिमेला झालेला आहे। सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती ही वैशाख पौर्णिमेला प्राप्त झाली आहे। आणि सिद्धार्थाचे महापरिनिब्बाण हे सुद्धा वैशाख पौर्णिमेला झालेले आहे। आणि म्हणून या घटनांचा आपण संदर्भ घेऊन याचं महत्त्व आपण विशद करण्याचा प्रयत्न करू। यापैकी पहिली घटना आहे सिद्धार्थाचा जन्म। सिद्धार्थ गौतमाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563 या वर्षी वैशाख पौर्णिमेला झालेला आहे। त्याच्या पित्याचं नाव शुद्धोधन आणि आईचं नाव महामाया। शुद्धोधन हा योद्धा होता। त्याला नंतर राजा घोषित करण्यात आलं आणि त्यांनी जे शौर्य दाखविलं त्याबद्दल त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती प्राप्त झाली। आणि त्यानुसार त्यांनी दुसरी पत्नी ही म्हणून महाप्रजापतीची निवड केलेली आहे। ती महामायाची थोरली बहीण होती। शुद्धोधनाला शाक्य राजा संबोधित असत। शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ पौर्णिमेला एक उत्सव पाळण्याची प्रथा होती। आणि सर्व शाक्य लोक आणि राजघराण्याची मंडळी हा महोत्सव 7 दिवस साजरा करीत असत। त्या दिवशी महामाया मोठ्या सकाळी उठली आणि तिने सुगंधी पाण्याने स्नान केले। 3-4 लक्ष तिने 4 लक्ष मोहरा दान धर्मात दान केल्या।
मौल्यवान अलंकार परिधान केले, आवडीच्या पदार्थांचे सेवन केले आणि व्रताचरण करून निद्रेसाठी ती शयन कक्षामध्ये गेलेली. त्या रात्री शुद्धोदन आणि महामाया यांचा एकांत घडला आणि महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पोहडली असताना ती तशीच झोपी गेली आणि तिला एक स्वप्न पडलं. ते स्वप्न असं की त्या स्वप्नामध्ये सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या समोर प्रगट झाला. तिला विनंती केली आणि म्हणाला की मी माझा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविलेले आहे, तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने आणि त्या क्षणीच महामायेला जाग आलेली दिसते. 10 महिने तिने आपल्या पोटामध्ये या बाळाला वाढविले आणि प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. ती आपल्या पतीला म्हणाली की माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते. राजाने तिला ती परवानगी दिली आणि देवदहला जात असताना संपूर्ण यंत्रणा तिच्या पाठीशी होती. अशा जंगलामधून ती जात होती की ज्यामध्ये फुलांनी बहरलेले तसेच पुष्पविरहित अशा वृक्ष त्या दोन्ही बाजूला होते. त्यालाच आज आपण लुंबिनी वन असं म्हणतो. या लुंबिनी वनामध्ये जात असताना तिला क्रीडाविहार करण्याची एक इच्छा झाली. महामाया पालखीतून खाली उतरली. एका सुंदर शाल वृक्षाच्या बुंद्याजवळ ती चालत गेली. शाल वृक्षाच्या एका फांदीला धरावी अशी तिची इच्छा झाली आणि वाऱ्याच्या झुळकीने एक फांदी खाली आली. तशीच महामायेने ती फांदी हाताने धरली आणि अचानक ती फांदी वर गेल्यामुळे त्या झटक्याने महामाया वर उचलली गेली. तिला प्रसूतीच्या असह्य वेदना होऊ लागल्या आणि शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता. पुढे त्या मुलाचं नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाचा वैशाख पौर्णिमेला जन्म झालेला आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण घटना भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये घडलेली आहे. दुसरी घटना अशी की सिद्धार्थाचा विवाह. सिद्धार्थाच्या जन्माचा आनंदोत्सव आणि नामकरण विधी चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली. तिचा अंतकाळ जवळ आलाय असं तिला वाटलं आणि म्हणून तिने प्रजापतीला बोलावलं, शुद्धोदनाला जवळ बोलावलं आणि महाप्रजापतीला म्हणाली की माझं बाळ तुझ्या स्वाधीन करते आहे, त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करतील. आणि असं म्हणून महामायेने आपला प्राण सोडलेला आहे आणि हे जे बाळ आहे सिद्धार्थ हे प्रजापतीला त्यांच्या स्वाधीन केलेलं आहे. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा सिद्धार्थ अवघा 7 दिवसांचा होता. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्यार्जनाची सुरुवात झालेली आहे. सब्बमित्ताच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने सर्व दर्शनशास्त्र आत्मसात केली. शेतामध्ये एकांत स्थळी जाऊन समाधीचा अभ्यास केलेला आहे. धनुर्विद्येचा अभ्यास केला आहे. शस्त्र चालविण्याचा अभ्यास केलेला आहे. तरीही पण त्यांच्या मनामध्ये करुणेची एक अशी भावना होती की ती भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये व्यापून टाकली होती. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट झाली होती की देवदत्त या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवावा हे त्याने अधिक पसंत केलेले होते. सिद्धार्थ गौतम 16 वर्षाचा झाला. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणी नावाच्या शाक्याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी एक स्वयंवर रचलं होतं.
आणि शेजारील देशांच्या राजकुमारांना त्यांनी आमंत्रण पाठवलेलं होतं. सिद्धार्थ गौतमाला सुद्धा हे आमंत्रण प्राप्त झालं. दंडपाणीची यशोधरा नावाची मुलगी त्या परिसरामध्ये सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. तिने 16 वर्ष पदार्पण केलेलं होतं. सिद्धार्थाच्या मातापित्याने देखील निमंत्रणानुसार स्वयंवरात जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. सिद्धार्थाने मातापित्याच्या इच्छेला प्रतिसाद दिलेला आहे. स्वयंवरात जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेचे लक्ष सिद्धार्थ गौतमाकडे गेले आणि तिने मनोमन सिद्धार्थ गौतमालाच मनोमन वरलेला आहे. परंतु दंडपणी म्हणजे यशोधरेचे वडील त्यांना हा युवक पसंत नव्हता, कारण तो संन्यस्त वृत्तीचा होता आणि हे दंडपाणीला काही आवडत नव्हतं. हा विवाह होऊ नये म्हणून दंडपाणीने धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी असे फरमावले. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता, परंतु त्याने नकार दिल्यास पिता, त्याचे कुळ आणि सर्वात महत्वाची यशोधरा यांना लाजेने खालीमान घालण्याचा प्रसंगही हे सिद्धार्थाच्या लक्षात आले. त्यावेळेस त्याने या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे ठरवले. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले. सिद्धार्थाची पाळी आली तेव्हा त्याने बिनचूक निशाणबाजी त्याची सर्वश्रेष्ठ ठरलेली आहे. आणि तदनंतर जो विवाह समारंभ झाला त्याच्यामध्ये शुद्धोदन आणि दंडपाणी दोघांनाही आनंद झाला आणि यशोधरा आणि महाप्रजापतीलाही आनंद झाला. सिद्धार्थ आणि यशोधरा यांचं लग्न संपन्न झालं आणि विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतर यशोधरेला एक पुत्र झाला आणि त्याचं नाव राहुल असं ठेवण्यात आलं. अशा प्रकारे सिद्धार्थाचा विवाह हा सुद्धा वैशाख पौर्णिमेला झालेला आहे. या दृष्टीनं ही घटना अत्यंत महत्वाची अशी घटना आहे. तिसरी घटना सिद्धार्थाची ज्ञानप्राप्ती. वयाची 20 वर्ष झाल्यानंतर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत होती. संघाचे सभासद व्हावे लागत होते. त्याप्रमाणे सिद्धार्थ हा संघाचा सभासद झाला. शाक्य लोकांमध्ये संघाच्या ज्या बैठकी व्हायच्या त्याच्यामध्ये चर्चा व्हायची आणि चर्चा झाल्यानंतर जो निर्णय व्हायचा त्या निर्णयातून कोणीही मुक्त होत नसत. त्या निर्णयामध्ये सिद्धार्थ गौतमाला जी शिक्षा झालेली आहे आणि त्या शिक्षेनुसार त्याच शिक्षेला त्यांनी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वीच राजवाड्यात पोहोचलेला होता. घरी परतताच सिद्धार्थाने पाहिले की माता पिता रडत आहेत. ते दुःखमग्न झाले आहे. नंतर सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेले. तिला पाहून तो स्तब्ध राहिला. यशोधरा म्हणाली की कपिल वस्तू येथे संघाच्या सभेत जे काही घडलेलं आहे ते सर्व मला समजलेलं आहे. यावर सिद्धार्थ म्हणाला, यशोधरा मला सांग की परिव्रज्या घेण्याच्या निश्चयाबद्दल तुला काय वाटतं? त्या यशोधरा म्हणाली की ज्यावरती आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवन मार्ग शोधून काढा की जो सकल मानव जातीला कल्याणकारी ठरेल. ही केवळ माझी इच्छा आहे. या वचनाचा सिद्धार्थावर फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. पित्याच्या वात्सल्य दृष्टीने राहुलकडे पाहिले आणि त्यांनी गृहत्याग केलेला आहे. त्यांनी कपिल वस्तू सोडले आणि तो अनमा नदीच्या दिशेने जाऊ लागले.
परिव्रज्या ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय 29 वर्षाचे होते. कपिलवस्तू सोडल्यानंतर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थाने संकल्प केला. हा सगळा प्रवास 400 मैलांचा होता. गौतम राजगृहात असताना तेथे आणखी 5 परिव्राजक आले. हे 5 परिव्राजक म्हणजे कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक. गौतमाचे रूप पद्मासन घालून पाठ सरळ ठेवून तो पिंपळवृक्षाखाली बसला. ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला, कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमास शुष्क झाले तरी चालतील, परंतु पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मी हे असं सोडणार नाही. आणि ही कठोर तपश्चर्या 4 आठवडे त्यांनी केलेली आहे. 4 पायऱ्यांनी त्यांनी ज्ञान प्राप्त केलेले आहे. 4थ्या आठवड्याच्या शेवटी त्यांना मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्ट दिसून आले की जगामध्ये 2 समस्या आहेत. पहिली समस्या की जगामध्ये दुःख आहे आणि दुःख नाहीसे कसे करावे आणि मानव जातीला सुखी कसे करावे, ही दुसरी समस्या आहे. यालाच आपण साध्या भाषेमध्ये 4 आर्य सत्याचं ज्ञान असं म्हणतो. हे ज्ञान बसलं, हीच भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालेली आहे. या दोन्ही प्रश्नांचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले आणि ते उत्तर मिळाल्यानंतर त्याला सम्यक संबोधी प्राप्त झाली आहे असे म्हणतो. हीच खरी भगवान बुद्धाची ज्ञान प्राप्ती होय. आणि हा जो दिवस आहे हा वैशाख पौर्णिमेचा दिवस आहे. म्हणून या दिवसाला, या घटनेला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. वैशाख पौर्णिमेची 4थी घटना, सिद्धार्थ गौतमाचे महापरिनिर्वाण. ज्ञान प्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होते. ज्ञान प्राप्तीनंतर ते बुद्ध झाले. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाच्या 10 जीवन अवस्थामधून जावं लागते. त्या अवस्था आहेत मुदिता, विमलता, प्रभाकारी, अर्चिस्मती, सुदूर्जता, अभिमुखी, दुरंगमा, अचल, साधुमती आणि धम्मभेद. या अवस्थांमधून सिद्धार्थ गौतम गेले आणि बुद्ध झाले. बुद्ध झाल्यानंतर ते सारनाथ येथे आले. सारनाथ येथे त्यांनी 5 परिव्राजकांना विशुद्ध मार्गाचे प्रवचन दिलेले आहे. त्यानंतर ते आयुष्यभर धम्माचा उपदेश करीत राहिले. आपल्या अंतिम प्रवासात निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृही गुद्रकूट पर्वतावर राहत होते. त्यानंतर ते अंबलठ्ठिका, नालंदा, वैशाली, भंडग्राम, पावा असा प्रवास करीत पुढे निघाले.
सुभद्राला दीक्षा दिली तो अखेरचा श्रावक ठरलेला आहे. त्यानंतर भगवान बुद्ध आनंदाला म्हणाले, आनंदा, कदाचित तू असं म्हणशील की गुरुची वाणी आता लोपली आहे, आता आम्हाला कोणी गुरु उरलेला नाही. पण आनंदा, तुला असे वाटता कामा नये. जो धम्म मी शिकविला सांगितलेला आहे तोच धम्म माझ्या पश्चात तुमचा गुरु आहे. भगवंताचे शब्द आनंदाने ऐकले आणि तरीही आनंद असं म्हणाला की भगवान, आपण बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, जगाच्या अनुकंपेसाठी, तसेच देव मानवाच्या कल्याणासाठी कल्पांतापर्यंत राहण्याची कृपा करा. यावर तथागत म्हणाले, बस बस आनंद, तथागताची अधिक विनवणी करू नकोस. अशी विनंती करण्यास समय निघून गेलेला आहे. आता महापरिनिर्वाणाची वेळ झालेली आहे आणि त्यानंतर स्थवीर अनिरुद्ध, स्थवीर आनंद या उभयतांनी धार्मिक चर्चेत भगवंतासोबत रात्र व्यतीत केली आणि रात्रीच्या 3ऱ्या प्रहारात तथागतांना महापरिनिब्बाण प्राप्त झाले. त्या दिवशी वैशाख पौर्णिमा होती. इसवी सन पूर्व 483 मध्ये ही घटना घडलेली आहे. अशा प्रकारे वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थाचा जन्म, सिद्धार्थाचा विवाह, सिद्धार्थाची ज्ञानप्राप्ती आणि सिद्धार्थाचे महापरिनिब्बाण या महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत. आणि म्हणूनच या वैशाख पौर्णिमेला आपण बुद्ध जयंती म्हणून सर्वत्र साजरी करत असतो. वैशाख पौर्णिमा ही सर्व पौर्णिमेमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. या पौर्णिमेच्या दिवशी सर्व बौद्ध बांधवांनी चिंतन मनन करावे, सम्यक संकल्प जाहीर करावा आणि आपले जीवन चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे प्रकाशमान व्हावे, मंगलमय व्हावे, ही सदिच्छा या ठिकाणी मनोमन व्यक्त करावी. सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सुख लाभो, ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.